आत येतानाच कपूर वज्रच्या दिशेनं झेपावला. त्याचे हात वज्रची मान दाबायला आसुसलेले होते. तेवढ्यात अथांग हातात एक दंडुका घेऊन त्याच्या मागे आला आणि त्याच्या डोक्यावर एक जबरदस्त फटका त्यांनी मारला. एखादं झाड उन्मळून पडावं तसा तो खाली कोसळला. चल चल, लगेच बाहेर पडू, अथांग म्हणाला. दोघेही दाराकडे धावले. वज्र जिन्याच्या दिशेनं पळत सुटला. मागून अथांगनी आवाज दिला, अरे अरे, खाली नाही, खाली नाही, वर चल, वर. पण तोपर्यंत वज्रनी जिना उतरायला सुरुवात केली होती. इथून बाहेर पडणं हा एकमेव विचार त्याच्या डोक्यात होता. तो दुसऱ्या मजल्यावर आला आणि समोरच्या फ्लॅटचं दार अचानक उघडलं गेलं. ते उघडणाऱ्या माणसाची आणि त्याची नजरानजर झाली. घाबरून त्यांनी दार बंद केलं. पुढच्या पायरीवर त्याचा पाय घसरला आणि तो लॉबीत पडला. ती स्त्री समोरच वॉचमनच्या रूमजवळ उभी असलेली वज्रला दिसली. वज्रला बघून ती पुन्हा किंचाळली आणि बेसमेंटमधून वॉचमननी धावत येऊन वज्रच्या अंगावर झेप घेतली. दोघेही एकमेकांवरनं गडगडत धडपडत लांब फेकले गेले. वॉचमनच्या पकडीतून कशीबशी वज्रनी आपली सुटका करून घेतली. ती स्त्री अजून किंचाळतच होती. वॉचमननी आता आपल्या खिशातून शिट्टी काढून वाजवायला सुरुवात केली. ते दोन्ही आवाज एकमेकात मिसळून एकच कल्लोळ निर्माण झाला. वज्रचं हृदय धडधडत होतं आणि चेहऱ्यावरून घाम येत होता. वज्र कसाबसा रस्त्यावर आला आणि दमून खाली कोसळला. त्याला मागे ओरडणाऱ्या एका माणसाचा आवाज ऐकू आला. मागे वळून पाहिलं तर एका माणसाची सावली सदृश आकृती दिसली, जो त्याच्या मागे रस्त्यावरनं येत होता. त्याही स्थितीत पुन्हा उठून वज्र पळत राहिला. मग बंदुकीचा आवाज ऐकू आला आणि त्याच्या तोंडावरून काहीतरी मधमाशीसारखं फटकारून गेल्याचा त्याला भास झाला. पुन्हा त्यांनी पळायचा प्रयत्न केला, पण त्याच्या मानेवर एका अवाढव्य हाताची पकड बसली आणि तो रस्त्यावर कोसळला. पाठीतून एक जीवघेणी कळ आली. जागेपणाची त्याला झालेली शेवटची जाणीव म्हणजे दमदार पावलांचे आवाज त्याच्या दिशेने येत होते. मध्ये किती काळ गेला कोणास ठाऊक. वज्रला आता अस्पष्ट असे आवाज यायला लागले होते. शब्द कळत नव्हते. एखाद्या मैलभर लांबीच्या बोगद्याच्या पलीकडच्या टोकापासून हे आवाज आल्याचा भास होत होता. त्याचे डोळे आता अर्धवट उघडायला लागले होते. आपल्या अवतीभोवती काही माणसं जमली आहेत आणि आपल्यावर ओणवी होऊन बघतायत अशी जाणीव वज्रला झाली. बहुधा उपचार करणारे डॉक्टर असावेत. लय थोडक्यात वाचला, एक आवाज आला. याला लय लागलं नसन तर घेऊ का याला वबा आडवा, दुसरा आवाज आला. हे घाई नका करू, अजून थोडा जरी डाव्या बाजूला पडला असता ना तरी मेला असता हा. नाही नाही, याला मी ताब्यात घेतला ना तर मेलो असतो तर बरं झालं असतं असं वाटन याला. हे डॉक्टर नाही आहेत, पोलीस आहेत. वज्रला त्याही स्थितीत जाणीव झाली. अथांगचं काय झालं असावं, वज्रच्या मनात विचार आला. तो पळाला असेल. त्या इमारतीतून बाहेर जाताना तो दिसला नसेल तर तो सुरक्षित असेल. पकडला गेला तो वज्र होता. उघड्या तिजोरीसमोर कपूरला वज्र दिसला होता, अथांग नाही. वॉचमनशी बोलला तो वज्र होता, अथांग नाही. बाहेर पडताना अथांग त्याला म्हणाला होता की खाली उतरू नको, वर चल.
वज्र आधीच खाली उतरला होता आणि फसला होता. त्यामागोमाग वज्रच्या मनात कपूरचा विचार आला. त्याचं काय झालं असेल? मेला असेल का तो? अथांगनी त्याच्या डोक्यात मोठा फटका मारला होता. एका पोलिसांनी वज्रच्या गालावर चापट्या मारल्या. चले उठ, चल, 2 दिवस झाले वाट बघतोय तुझी, आता लय झालं तुझं, चल उठ. ते प्रश्नांची सरबत्ती करत होते त्याच्यावर आणि जाणून घेत होते की त्याचा कोणी साथीदार होता का. वज्रनी शेवटपर्यंत अथांगचं नाव घेतलं नाही. अथांग त्याचा लहानपणापासूनचा मित्र, शाळेतही आणि कंपनीतही. त्याच्या मनात आपणच चोरीची कल्पना भरवली. आधी पोलिसांनी वज्रला घाबरवलं की कपूर मरायला टेकलाय, तो मेला तर वज्रवर खुनाचा आळ येऊ शकतो. पण नंतर त्यांनी आपली खेळी बदलली. कपूर बरा होतोय, तो जगला तर वज्रच्या साथीदाराचं नाव सांगेलच, त्यापेक्षा वज्रनीच आधी सांगावं, आम्ही शिक्षा कमी करायचा प्रयत्न करू. पण वज्र शेवटपर्यंत बदला नाही. थोडा बरा झाल्यावर शेवटी त्याला कोर्टात हजर केलं गेलं. वकील करायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. न्यायाधीश त्याला म्हणाले की कोर्टाच्या बाहेरच्या परिसरात उभ्या असलेल्या अनेक वकिलांपैकी त्यांनी कुणाला तरी वकील म्हणून नेमावं. कोर्ट अर्धा तास कामकाज थांबवेल त्यासाठी. एक पोलीस वज्रला घेऊन बाहेर गेला. वज्र बऱ्याच वकिलांना भेटला, पण त्याला हवा तो वकील मिळाला नाही. म्हणजे त्याच्या बजेटमध्ये काम करणारा मिळाला नाही. पुन्हा कोर्ट सुरू झालं. न्यायाधीशांनी त्याला विचारलं की तुला वकील मिळाला का? मी बराच प्रयत्न केला, पण मला नाही मिळाला वकील. ज्या ज्या वकिलांकडे मी चौकशी केली ते म्हणाले की स्वस्तात काम करणारे साधारण दर्जाचे वकील पूर्वी इथे होते, पण ते सगळे जज झाले, त्यामुळे तुला हवा तसा वकील आता इथं नाही मिळणार. त्याच्या या उत्तरानं कोर्टात हशा पिकला. न्यायाधीशांना हे उत्तर आवडलं नाही. त्यांनी हातोडा आपटून लोकांना शांत केलं, पण त्यांचं वज्रविषयीचं मत दूषित झालं. नियमानुसार अपराधी माणसाला वकील द्यावाच लागतो. त्यानुसार कोर्टानेच एक वकील वज्रसाठी नेमला. कोर्ट सुरू झालं. वज्रनी खिन्नपणे इकडे तिकडे बघितलं. कोर्टात त्याला सुज्ञा दिसली. वज्रनी अजिबात अपेक्षा केली नव्हती की ती येईल. त्याही परिस्थितीत त्याला बरं वाटलं. दुसरी धक्कादायक बातमी होती की साक्षीदार म्हणून अभेद्य सेफ कॉर्पोरेशनच्या मालकाने फारुकने चक्क वज्रच्या बाजूनी साक्ष दिली. वज्रच्या प्रामाणिकपणाविषयी त्यांनी ठाम भूमिका घेतली. इतक्या चांगल्या माणसाकडे आपण नोकरी केली, पण आपण घातलेल्या दरोड्यामुळे त्याचं नाव खराब झालं, याचं वज्रला मनापासनं वाईट वाटलं. फारुकच्या साक्षीचा परिणाम पुसून टाकणारी साक्ष त्या तरुणीची झाली. तिने सांगितलं की कपूरच्या क्लबमध्ये ती गायला येत असते. त्या रात्री ती गाण्याबद्दल चर्चा करायला कपूरच्या घरी आली होती. पण रात्री 1 वाजता ही चर्चा करायची वेळ होती का, हा प्रश्न तिला वज्रच्या वकिलानं उलट तपासणीत विचारलाच नाही. कपूरनी साक्ष दिली. तो म्हणाला की तो खोलीत आला तेव्हा वज्रला त्यांनी खोलीत पाहिलं. तिजोरी उघडून तो उभा होता आणि कपूर जवळ आल्यावर त्यांनीच लोखंडी दांडा त्याच्या डोक्यात मारला. वज्रसाठी जो वकील नेमला होता तो केवळ टाइमपास करायलाच आला होता. केवळ कोर्टाने नेमलं म्हणून तो तिथे काम केल्याचं दाखवत होता. कोर्टाने शेवटी वज्रला दोषी ठरवलं. न्यायाधीशांनी आपल्या ऑर्डरमध्ये उल्लेख केला की वज्रने कपूरवर हल्ला केला नसता तर पहिलाच गुन्हा आणि सराईत गुन्हेगार नाही, केवळ पैशाच्या मोहापायी केलेलं गुन्हेगारी कृत्य
या आधारे वज्रला दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं या आरोपाखाली कमी शिक्षा देता आली असती. पण त्यांनी कपूरला ठार करायचा प्रयत्न केला, हा गंभीर गुन्हा आहे, हे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. त्या क्षणी वज्रला मोह झाला की स्वतःला वाचवायचं असेल तर अथांगचं नाव घ्यावं. अचानक वज्र आणि अथांगची दृष्टादृष्ट झाली. अथांगच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती दिसत होती. वज्र आणि अथांगनी आपलं बालपण एकत्र घालवलं होतं. अथांगबरोबर एकत्र घालवलेले क्षण वज्रला आठवले आणि त्याला धोका द्यायचा नाही असा निश्चय त्यांनी केला आणि आपलं तोंड बंद ठेवलं. वज्रची रवानगी नागपूरच्या केंद्रीय कारागृहात करण्यात आली. तुरुंग बघायची वेळ कशाला येते सामान्य माणसावर. वज्रवर सुद्धा ती प्रथमच आली होती. कल्पनाही करता येणार नाही अशी अस्वच्छता, शेजारीच नाग नदी असल्यानं त्यात निर्माण होणारे डास, बेशिस्त, जुन्या आणि निर्लज्ज कैद्यांची दादागिरी, तुरुंगाच्या अधिकाऱ्यांचा मुजोरपणा, या सगळ्याचा नरक म्हणजे हा तुरुंग होता. दिवसा हत्यारबंद पहारेकरी गस्त घालत तर रात्रीच्या वेळी गेटजवळ हिंस्त्र कुत्रे मोकळे सोडले जात. त्या कुत्र्यांवर डोगरा नावाच्या एका धिप्पाड माणसाचं नियंत्रण असायचं. 10 हिंस्त्र कुत्र्यांना मोकळं सोडलं जाई आणि ते पहारा द्यायचं काम करत. जसजसे दिवस जात होते तसतसं तिथून पळून जायची प्रबळ इच्छा वज्रला होत होती. अवघड कुलूप उघडणं हा वज्रच्या डाव्या हाताचा मळ होता, कारण आपल्या नोकरीत त्यांनी तेच काम कित्येक वर्ष केलं होतं. पण दिवसा हत्यारी रखवालदारांचा पहारा बाहेर असायचा, त्यामुळे दिवसा पळून जाणं शक्यच नव्हतं. रात्री पळून जायचं तर मग त्या कुत्र्यांचं काय करायचं. साखळदंड मुक्त करून निसटलं तरी हे 10 कुत्रे 50 पावलं सुद्धा पळून जाऊ देणार नाहीत. वज्रला आता 1 महिना झाला होता, पण अजून मार्ग सापडत नव्हता. दर 15 दिवसांनी कैद्यांची कामं बदलली जात. कधी झाडलोट, कधी स्वच्छतागृहाची स्वच्छता, कधी स्वयंपाक. त्यातून आता वज्रच्या वाट्याला कैद्यांसाठी जेवण करायची ड्युटी आली आणि तिथेच कुत्र्यांपासून मुक्तता मिळवण्याचा मार्ग त्याला सापडला. मिरपूड. रोज थोडी थोडी मिरपूड हडप करून वज्र आपल्या पायजम्यात गुंडाळून आपल्या झोपायच्या ठिकाणी नेऊन लपवून ठेवायला लागला. आपल्या अंगाला मिरपूड लावली तर अंगाच्या वासावरून कुत्री आपला माग काढणार नाहीत हे त्याला माहिती होतं. पण कुत्र्यांची नजर चुकवून नदीपलीकडे कसं जायचं. पुढचे 5-6 दिवस वज्रनी केवळ डोंगराच्या रात्रीच्या हालचालींचा अभ्यास करण्यात घालवलाय. संध्याकाळी 7 वाजता सगळ्या कैद्यांना आपापल्या सेलमध्ये आणून त्यांना झोपायच्या पलंगाला साखळीनं जखडून टाकलं जाईल. डोंगरासमोर हे सगळं केलं जात असे. त्यानंतर बाहेरच्या बाजूनी खोल्यांना कुलपं घालण्यात येत. दिवसा पहारा देणाऱ्या पहारेकऱ्यांची ड्युटी मग संपत असे. डोगरा कुत्र्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढत असे आणि त्यांना मोकळं सोडून त्याला देण्यात आलेल्या खोपटात बसत असे. कित्येकदा झोपतही असे. पहाटे 3:45 वाजता तो किचनमध्ये जात असे आणि कैद्यांना देण्यात आलेल्या जेवणातले उरलेले पदार्थ, विशेषतः मांसाहारी पदार्थ, तो कुत्र्यांना खायला देत असे. हे पदार्थ देताना तो कुत्र्यांच्या घरातच खायला घालत असे. खाऊन झाल्यावर तो त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावून पुन्हा बंदिस्त करत असे आणि त्यानंतर तो मोठ्यांदा शिट्टी फुंकत असे, कैद्यांनी उठावं,
दिवसाच्या पहारेकऱ्यांनी आपल्या ड्युटीला हजर व्हावं यासाठी ही शिट्टी असे. डोगराची स्वतःची ड्युटी संपल्याचं ते द्योतक होतं. वज्रची झोपायची जागा खिडकीजवळ असल्यामुळे त्याला हे सगळं दिसत असे. डोगराच्या या रुटीनमध्ये काहीही बदल नसायचा. या सगळ्या रुटीनमध्ये पळून जाण्यायोग्य वेळ म्हणजे जेव्हा डोगरा कुत्र्यांना खायला घालत असे तीच वेळ हे वज्रच्या लक्षात आलं होतं. तुरुंगापासून नदीपर्यंतचं अंतर कापायला 6 मिनिटांचा अवधी पुरला असता. वज्रनी अंदाज बांधला. तो शारीरिकदृष्ट्या सक्षम होता. कुत्र्यांनी माग काढू नये म्हणून सर्वांगाला मिरपूड फासायची आणि होईल तेवढं दूर जाऊन जरा कुठेतरी लपून बसायचं. ते शोधायला येतीलच, पण कुत्र्यांना वास न आल्यामुळे आपण सहजासहजी सापडणार नाही असा विचार वज्रनी केला. तिथून 20 किलोमीटर अंतरावर रेल्वे स्टेशन होतं. एकदा तिथपर्यंत पोचलं की पुढे कुठेही जाता येणार होतं. त्यांना ज्या पलंगाला साखळीनं जखडून टाकलं जायचं ती उघडायला वज्राला अर्धा मिनिट बास होतं. स्वयंपाकघरातली भांडी घासायची स्टीलची घासणी फाडून त्याची एक तार वज्रनं तयार केली होती. पण बाहेरचं सेलचं कुलूप कसं उघडणार? कुणीतरी ते करत असताना अलार्म वाजवला तर? कैद्यांसाठी झोपायला बंक बेड होतं, म्हणजे वर एक कैदी आणि खाली एक कैदी. त्याच्या बंक बेडवर खाली यक्ष बंदिष्टी नावाचा कैदी झोपत असे. 5 फूट 3 इंच वगैरे उंची असेल, पण खांदे सामान्य माणसापेक्षा रुंद, चेहऱ्यावर असंख्य व्रण असा त्याचा अवतार होता. थोडक्यात देहयष्टीनं तो वज्रसारखाच दणकट, पण फक्त उंचीनी कमी होता. याला विश्वासात घेतलं तर दोघांना एकत्र बघून इतर कुठल्याच कैद्यांनी अलार्म वाजवायचं धैर्य दाखवलं नसतं. पण या यक्षबंदिष्टीवर विश्वास ठेवता येईल का? वज्र आणि त्याची मैत्री अशी झाली नव्हती. फक्त दोघे एकाच बंकबेडवर झोपत आणि ते सुद्धा साखळीनं जखडलेल्या अवस्थेत, एवढाच दोघातला समान दुवा. तो कोणाशी मिसळत नसे. कोणी त्याच्या फार जवळ यायला लागलं तर त्याच्या हाताचा ठोसा जवळ येणाऱ्याच्या तोंडावर बसत असे. तो फक्त कैद्यांनाच न आवडणारा होता असं नाही, तर पहारेकऱ्यांनाही तो आवडत नसे. त्याला आपल्या बाजूनं कसं ओढायचं याचा विचार करण्यात वज्रनी 4 दिवस घालवले. त्याला विश्वासात घेतल्याशिवाय वज्रला बाहेर पडता येणार नव्हतं. शेवटी त्याने धोका स्वीकारायचं ठरवलं. एका रात्री 2:15च्या सुमाराला यक्ष बंदिष्टी घोरत होता तेव्हा वज्रने दबक्या आवाजात त्याला उठवलं. बंदिष्टी, बंदिष्टी ऐक. हे बघ, मी पळून जातोय. तू माझ्याबरोबर येणार आहेस का? तयार असशील तर दोघांनी पळण्याचा प्लॅन माझ्याकडे आहे. तो जागा झाल्याचं लक्षात येताच वज्र त्याच्या कानापाशी कुजबुजला. तुला अक्कल आहे का? अक्कल आहे? तू काय बोलतो? तुला तरी कळतंय का? हा? बंदिष्टी म्हणाला. हे बघ, माझी पूर्ण तयारी झाली आहे. पहाटे जेव्हा डोगरा सगळ्या कुत्र्यांना खायला घालायला राहुटीत नेतो तेव्हा आपण डाव साधायचा आहे. फुल प्रूफ प्लॅनिंग तयार आहे, पण आत्ता सांगायला वेळ नाही आहे. माझ्यावर विश्वास असेल तर हो म्हण, मी जाणारच आहे. अरे इथून जाणार कसं मूर्खा? हां, आपले पाय जखडून ठेवले चाखळ दांडाला, शिवाय खोलीला लिहायचे ना. हे बघ, आयुष्यभर दुसऱ्यांच्या तिजोऱ्या उघडण्याची नोकरी केली आहे मी. कुठलंही कुलूप मी तारेनी सुद्धा उघडू शकतो.
मी आधीच माझ्या पायाची साखळी मोकळी केली आहे, तुझी पण लगेच करतो. बाहेरचं कुलूप उघडायला जरा मोठी आणि जाड तार लागेल. मी आपल्या बंकबेडची स्प्रिंग हुकातनं काढून ठेवली आहे. त्यांनी मी मेनगेटचं लॅच उघडीन. वज्रच्या बोलण्यातला आत्मविश्वास बघून बंदिष्टी एकदम सावध झाला. अरे पण हेतून बाहेर पडल्यावर जायचं कुठं? जेल बाहेर 1-1.5 किलोमीटर अंतरावर नाग नदी आहे. त्याच्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे. तू शंका विचारतोयस म्हणजे तू येणार आहेस असं मी समजू? आधी माझे पाय मोकळे कर ना, बंदिष्टी म्हणाला. वज्रनी आपल्या जवळच्या एका तारेनं त्याच्या पायाची साखळी उघडली. ती उघडताच तो अवाढव्य बंदिष्टी आपल्या अंथरुणातून उठला. वज्रचा गळा दाबून तो म्हणाला, बघे, तुझ्या स्वार्थासाठी माझा बळी देणार असशील ना, सोडणार नाही आम्ही. वज्रनी कशीबशी आपली मान त्याच्या पकडीतून सोडवली. हे बघ, विश्वास नसेल तर येऊ नको ना तू माझ्याबरोबर. मी आधीच तुला सांगितलं होतं, वज्र म्हणाला. हे सगळं बोलणं अगदी हळू आवाजात चालू होतं, तरीही बाजूचा एक कैदी काहीतरी झोपेत बोलला आणि आपली कूस बदलून पुन्हा झोपी गेला. मी येतोय रे. हे बघ, आपण इथून बाहेर पळालो की नदीच्या दिशेने जायचं. तिथे पोचलो की तू आणि मी वेगळे होऊ, कारण आपण एकत्र राहिलो तर त्यांना आपल्याला शोधणं सोपं जाईल. आपल्या मागे ते कुत्रे सोडतील, पण एकदा आपण नदी ओलांडली की कुत्र्यांना चकवा देऊ शकतो. तुला पोहता येतं का? पण हे बघे, मला काय येतं काय येत नाही ह्याची काळजी तू नको करू. तू फक्त दार उघडायचं बघ, पुढचं माझं मी बघतोय. वज्र आणि बंदिष्टीचं एकमत झालं आणि दोघेही पहाटेची वाट बघत पडून राहिले. पहाटे केव्हा तरी 2 कुत्रे एकमेकांवर गुरगुरले. त्या आवाजाने दोघांना जाग आली. आयो आयो आयो, अरे हे कुत्रे आहेत का वाघ आहेत? एवढा धिप्पाड बंदिष्टीसुद्धा टरकला होता. हे बघ, त्यांना खायला दिलं ना की शांत होतील, वज्र म्हणाला. आणखी अर्ध्या तासानं गुरगुरणारी कुत्री वाढली. 2 ऐवजी 3-4 असे भुंकण्याचे आवाज वाढले आणि वज्रच्या लक्षात आलं, डोगरा त्यांना आता त्यांच्या राहुटीत नेऊन खायला द्यायला निघालाय. वज्रचं हृदय धडधडायला लागलं. आपल्या लेंग्याच्या नाडी ओवलेल्या शिवणीत मिरपूडची पुडी खोचल्याची खात्री त्यांनी करून घेतली. ही युक्ती तो फक्त स्वतःपुरती वापरणार होता. तू मला नक्की फसवणार नाही ना बाबा? बंदिष्टीने पुन्हा खात्री करून घेतली. भुंकण्याच्या आवाजाने कैदी चुळबुळ करायला लागले होते. त्यातल्या एखाद्यानं उठून धोक्याची घंटा वाजवली तर अनर्थ झाला असता. आयुष्यभर इथेच राहायला लागलं असतं. हे बघ, मी दाराचं लॅच उघडतोय, तू इतरांकडे लक्ष ठेव, वज्र म्हणाला आणि हातात बंकबेडची उपटलेली स्प्रिंग घेऊन दाराच्या दिशेने वळला. होय, अरे काय करताय तुम्ही? एक कैदी उठून उभा राहत म्हणाला. बंदिष्टी त्या कैद्याच्या दिशेनं झेपावला. आपल्या डाव्या हाताची सणसणीत चापराक त्या कैद्याच्या कानाखाली ठेवली आणि म्हणाला, कळलं ग तुला काय करतोय? पण तो कैदी उत्तर द्यायच्या अवस्थेतच नव्हता. आणखीन कोणाला काय विचारायचं आहे का भाऊ? बंदिष्टी आव्हान देत म्हणाला. सगळे चिडी चूप झाले. वज्रच्या अपेक्षेपेक्षा दाराचं कुलूप पटकन निघालं. चल रे, त्रोटकपणे वज्र बंदिष्टीला म्हणाला. पण त्याच्या पाठीच्या कण्यातनं एक सूक्ष्म लहर शिरशिरत गेली. उजव्या बाजूला त्यांनी पाहिलं तर डोगरा कुत्र्यांना खायला घालत होता. त्याची पाठ वज्रकडे होती. क्षणाचाही विलंब न लावता वज्र धावत सुटला. एकदाच त्यांनी मागे वळून आपल्या मागे बंदिष्टी येतोय का ते पाहिलं. तो येत होता, पण तो वेगानं कमी पडत होता. अचानक वज्रने बंदुकीचा आवाज ऐकला. कुत्र्याच्या घरातून डोगरा बाहेर पडत होता आणि त्याच्या हातात बंदूक होती.
त्यापाठोपाठ कुत्रे बाहेर सोडले गेले. ते आपल्या सावजावर हल्ला करायला टपलेले होते. वज्र आता नदीच्या काठावर घातलेल्या कुंपणापासून फक्त 100 फुटांवर होता आणि त्याच्या मागे आणखीन 100 फुटावर बंदिष्टी. जोरजोरात शिट्ट्या फुंकण्याचे आवाज यायला लागले आणि वज्रनी ओळखलं की आता इतर पहारेकरी सुद्धा आपल्या मागे येणार अगदी काही मिनिटात. त्यांनी आपला वेग वाढवला आणि समोर कुंपण दिसताच त्यांनी मागचा पुढचा विचार न करता कुंपणातून आरपार झेप टाकली. पलीकडे बरीच झुडपं होती, घनदाट. त्यातल्या एका झुडपात वज्र घुसला आणि तिथेच स्थिरावला. श्रोतेहो, हा होता अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा दुसरा भाग. हे दोन्ही भाग तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्कीच कळवा. दोन्ही भाग लाईक करा, हाईप करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर देखील करा. उद्या भेटूया अभय बापट लिखित तिजोरी या कादंबरीचा तिसरा भाग ऐकण्यासाठी. नमस्कार.